पुण्यातील रस्त्यांची अवस्था पाहिली की प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। कोट्यवधी रुपये खर्च करूनही रस्त्यांवर खड्डे पडतात, रस्ते उखडतात आणि नागरिकांना त्याचा फटका सहन करावा लागतो। कित्येक निष्पाप लोकांचा बळी सुद्धा जातो। मात्र याच पुण्यात एक असा रस्ता आहे जो तब्बल 50 वर्षांनंतरही आजही भक्कमपणे मजबूत आहे, तो म्हणजे जंगली महाराज रस्ता। या रस्त्यावरून सविस्तर आढावा घेतला आमचे प्रतिनिधी यशपाल सोनकांबळे यांनी। राज्यभरातील सर्वच जिल्ह्यांमध्ये रस्त्यांवर खड्ड्यांची चाळण झाली आहे। रस्त्यांवर खड्डे इतके पडलेत की चंद्रापेक्षा जास्त रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत आणि या खड्ड्यामध्ये निष्पाप लोकांचा नाहक बळी देखील जात आहे। परंतु पुण्यामध्ये मी आता सध्या एका अशा रस्त्यावर उभा आहे, जंगली महाराज रस्ता, ज्याच्यावर गेल्या 50 वर्षामध्ये एकही खड्डा पडलेला नाही। 1 जानेवारी 1976 रोजी या जंगली महाराज रस्त्याचं काम पूर्ण झालं होतं। रेकॉल्डो नावाच्या पारशी बंधूंच्या एका कंपनीने हॉटमिक्स तंत्रज्ञानाचा वापर करून हा जंगली महाराज रस्ता तयार केला होता। जवळपास 2.5 किलोमीटरचा हा रस्ता, या रस्त्यावर 50 वर्षामध्ये एकही खड्डा पडलेला नाही आहे। पुणे महानगरपालिकेकडून गेल्या 50 वर्षामध्ये एकही निविदा रस्त्यावरील खोदाई करण्याचं किंवा डांबरीकरणाचं काम या रस्त्यावर केलं गेलेलं नाही आहे। कारण की हा 2.5 किलोमीटरचा जो रस्ता आहे, याच्यावर जे डांबर वापरलेलं आहे ते हॉटमिक्स तंत्रज्ञानाने वापरलेलं आहे। हा राज्यातला एकमेव असा रस्ता आहे ज्या ठिकाणी 50 वर्षामध्ये एकही खड्डा पडलेला नाही। हा रस्ता तत्कालीन स्थायी समितीचे जे अध्यक्ष आहेत आणि स्थानिक नगरसेवक आहेत श्रीकांत शिरोळे यांनी रेकॉल्डो नावाच्या कंपनीकडून हा रस्ता तयार करून घेतला होता। 2.5 किलोमीटरच्या या पट्ट्यामध्ये सौंदर्यीकरण झालं, फुटपाथ बनवला, परंतु रस्त्यावर एकही खड्डा पडला नाही। राज्यामध्ये अनेक ठिकाणी MIDC असेल, उपनगर आणि शहरातले मुख्य रस्ते असतील, उपरस्ते असतील, या रस्त्यांवर प्रचंड खड्डे पडत असताना जंगली महाराज रस्ता मात्र मोठ्या दिमाखाने या ठिकाणी उभा आहे आणि लाखो लोकांना या ठिकाणी हा सेवा देत आहे। एकूणच भ्रष्टाचार मुक्त नियोजन आणि राजकीय इच्छाशक्ती असेल तर शेकडो वर्ष टिकणारा रस्ता बनवता येतो, याचं हे जिवंत उदाहरण आहे। यशपाल सोनकांबळे, NDTV मराठीसाठी, जंगली महाराज रस्ता, पुणे।